तयारी कधी चालू आहे म्हणलं? तयारी आपल्या मंडपाची तयारी चालू आहे म्हणलं, हळूहळू चालू आहे मस्त तयारी. का हळूहळू नाही ना, आज आता गणपती आणायला लागते ना आपल्याला. आज थोडीशी जोरात चालू द्या ना. बरोबर जरासं अध्यक्षाचं नाव मोठं झालं पाहिजे ना. मग अध्यक्षाला इकडे पाठ यायला लागते. घरी बसून नाव मोठं होत असते का अध्यक्षाचं? काय तू जास्त बुरवल्या का झिंग्या? काय घरी बसून होते का नाही होते का? कर मुकडे ना. मंडळाचे पोट्टे कासाठी आहे मग. बरं ठेवतो चालू आहे आमचं काम. चल ठेव फोन, जाऊ दे. नाही थांब ठेवू नको. ते पोट्टे जराचे बोलू म्हणलं बाहेर इकडं. ते करत राहते मंडपाच्या अर्ध्याला इकडे बोलव बाहेर. तू इकडं मी येत आता इकडे ये. बरं आलो घेऊन ये तू इकडे चौकाकडे ये. अध्यक्ष साहेब कायले बोलवलं म्हणलं आम्हाला? कायले बोलवलं इकडं चौकात? अरे हो थांबा ना, झिंगे लिहू दे थांबा. आले ना पोट्टे, चाल. काय म्हणतो ते अध्यक्ष साहेब तुम्ही सांगा. काही नाही म्हणलं, दरवर्षी पैकी आपला गणपती याबारी जोरदार आला पाहिजे. चांगला डीजे गिजे सांगितला मी ना. हो का डीजे सांगितला? कोणता सांगितला डीजे? डीजे तर डायरेक्ट टॉपचा सांगितलं. काही टेन्शन नव्हे तुम्ही. मस्त गावात वाजन ते डीजे वाजन तर आपल्याच मंडळाचा वाजन टॉपचा चांगला. आपल्या गावात आपलाच मंडळ पुरं टॉपवर राहील चांगला. पुरी खतरनाक आपल्या मंडळाचीच मजा राहणी याबारी. हमारा अध्यक्ष जिंदाबाद. नाही म्हणलं तसं नाही. जिंदाबाद काही नाही. आपल्या करणं राहते आपलं काम. तर मंडळाच्या कामाकडे आहे ना आपल्या पोट्टे अर्धी. हो मंडळाचं काम तर चांगलं चालू आहे. जोरात चालू आहे चांगलं. ते झिंगे ते विचारणं बे सिरीजचं म्हणतो तू तिथे सिरीज कमी पडले म्हणून. हो थांब विचारतो. अध्यक्ष भाऊ ते सिरीज कमी पडल्या म्हणलं. सिरीज आणा लागेल ना आपल्याला. आपला मंडळ एकदम चमकला पाहिजे एकदम झकास पैकी. अरे हो तू त्याचं काही टेन्शन नको घेऊ. या खाली पाठवून घे चांगलं आपली गाडी घेऊन बाहेर. त्याला म्हणा ते सिरीज फुलं ते वेल ते सगळं घेऊन ये. पांढरा कापड आणि एखादा त्याच्या आता सगळंच सांगून द्यायचो काय ते पूजेचं सामान आणि ते सगळं. अध्यक्ष साहेब मी जातो ते आणायला सगळं. काही टेन्शन न घे तुम्ही. अरे तूच जाजो मग एकटा. आता माझ्या संग 2 जण चाला. ते आपल्याला ट्रॅक्टर पुसायचा आहे. ते ट्रॅक्टर एक सगळं पुसून टाका बरोबर ओके मध्ये. उद्या आपलं काम आलं पाहिजे आजसाठी. गाड्या तू एक सोबती घेऊन चाल. तुलेच पुसायला होतं ट्रॅक्टर. चाल. हो चला अध्यक्ष साहेब चला. ट्रॅक्टर पुसता जरा माझ्या तोंडही पुसून घेईन तर मी गोरादारी होऊन जाईन. अबे काय तिथं काय तिथे गोरं वाचत दिसते का? देवाचं काम होईन गणपतीचं. चला लवकर. चला भिडा याच्यावर लवकर. पुसाले भिडा याच्यावर काहीतरी करायला. पुरा चमकला पाहिजे असं पुसायला चांगलं. हातानंच पुसू का मी ट्रॅक्टरात? हा पुसत हातानं. आता कुठं कापडा गिपडे इथं आणले का आपण? आता जाऊ दे पुसा हातानं. चाल द्या. माया पुसता जर हात काळे पडले तर अबे ते हात काळा पडते गेले का? तू आधीच ते एवढा गोडा आहे. अबे हात काळे नाही पडत. माय हात पाय पुसता गोरे पडते म्हणून. ते तुमचं काय चालू आहे की दोघांचं? करा लवकर. गोरं पडते काळं पडते. तुम्हाला काय सांगू आता? लवकर करा. चालेल बा पुसू आपण ट्रॅक्टर. चाल लवकर काळे. जा बे मी इकून पुसतो तर तिकून पुस. होय तिकडं बरोबर पुसा म्हणलं बरोबर ते. अबे हा बी काय डोकं खा लागले आपल्या मागे येऊन. अध्यक्ष आहे काही कामच नाही करायला लागले का? बैल का तू चुपचाप राह. पुसाचं आहे ना आपलं. पुस देवाचं काम आहे. बरं ते पुसणं झालं बरोबर लावून देता रोडावर. आणि मी जातो आता. येतो मी पाहून येतो. कामा काही राहिले का तिकडं गावात? मी सांगा लागते मला. आता मी चाललो येतो मी गावातून सांगून. त्यावर तुम्ही पुसणं चालू द्या. डीजे वाल्याले बोलून येतो. बाया गिया गोळा करतो आगमनासाठी बाप्पाच्या. बड्यापैकी चालू द्या. मस्त टाली गेली सगळं साफ करून टाका तुम्ही सगळं. हो अध्यक्ष भाऊ या तुम्ही या. आम्ही सगळंच करतो. टाली चाके इतके साफ. हो येतो मी. डीजे वाल्याला बोलायला लागेल ना काय तर. ये ना दगडी ये. काय म्हणतो तरी ये इकडे ये ना. बस नाही आता बसत नाही मी. टाइम घेऊन नाही मला बसायला. तुम्हाला बोलायला आलो डीजेचं. बस ना मग इथं बसून आपण बोलू. काय आहे तर पद्धतशीर बस. सांग आता काय म्हणणं होतं सांग. म्हणलं गणपती आणायचा आहे म्हणलं. तुमचा डीजे पाहिजे होता. अरे हो त्याच्यासाठीच तर मी ऑर्डर कॅन्सल केली. तुम्ही सांगितलं ना डीजे तो ना आपलं. हो तेच पैसे गिसे काय विचारायला आले तुम्ही. त्याच्या पाठवायचं काय म्हणलं? किती टॉप किती बेस्ट पाठवायचे? जास्त नाही. 3 टॉप 4 बेस पाठवून द्या तुम्ही. त्याचे 7-8 रुपये लागेल म्हणलं. 7-8 रुपये जास्त नाही होत आहे का? जराशे 7-8 रुपये जास्त होते. आता मंडळाचे कसे पैसे गिसे कमी आहे बा. मला आपला जवळचा माणूस आहे. अरे आपल्या मंडळाचं काम आहे म्हणून कमीच घेता. नाही तर मी 12,000 घेतो. कारण की तिथे 4 पुट्टे ते वाजवाली. मग त्याचे पैसे गिसे द्यायला लागते ना. हो का असं आहे का? पण ते 6,000 6,500 मध्ये केलं असतं तर थोडं बरं वाचलं असतं बा. आम्हाला कसं सामान गिमान आणायला लागते ना. पाहून घ्या आपल्या मंडळाचं काम आहे. गावातलं काम आहे एकटं. त्यामध्ये तुझ्या नाही माया नाही 7,300 रुपये देऊन दे मला. पुरून जाते होऊन जाते बरोबर. तुला तर माहिती आहे आपला डीजे कसा वाजते. विषय टॉपचा आहे आपला डायरेक्ट. हो म्हणून तर मी तुमच्याचकडे आलो डीजे घ्यायले. काय मला माहिती आहे ना कसा वाजते का? तुम्ही पुरं गाजूनच टाकता का? 7,000 घेऊन घ्या ना. आता ते 300 राहू द्या ना. बरं तुझ्यासाठी आता देवाचं काम आहे म्हणून 7,000 मध्ये फिक्स वाजवतो चांगला दन. कवा पाठवायचा काय पाठवायचं हे सगळं सांगून दे मला. म्हणजे प्लॅनिंग मध्ये बांधून ठेवून दे तुम्ही. आपल्याला तसं संध्याकाळच काम आहे म्हणा. 6:30 वाजता पाठवला येऊन जाते. 6:30 वाजता. 6:30 वाजता आणताय का गणपती? मी म्हणतो 5 वाजताच पाठवून देतो. 5 वाजतापासून आणून टाक. कसं पाणी गिनी आता येत राहते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाणी गिनी येते. जाऊ दे 5 पाठवून टाका मग तुम्ही. फुल पासली तिथे टच होईन आपला डीजे. काय म्हणलं पाणी गिनी चहा घेतात काय मग? नाही पाणी चहा यायला कुठं टाइम आहे मला आता. लागन तेवढे काम आहे ना माग. आता मला गणपतीवाल्याला बोलायला जावं लागते. मूर्ती तयार झाली काय तर. आता फोनच करतो कारण की झाले काही टाइम नाही आता मला फोनच करायला लागेल तिला. झाली काय तर मूर्ती तयार किती वाजता येऊ बा म्हणून.
5 वाजता येतो म्हणून सांगतो त्याला मी आता. पावले का अध्यक्षाच्या मागं लयच कामं राहते. बरं पाय तू आपला डीजे 1 नंबर वाजून काही टेन्शन नको घेते तू. जाय पाय तिथं पाय तू, मी वाजवतो बरोबर डीजे. बरं चला मग येतो. मग घरी जातो पहिले आणि त्याला मूर्तीवारलेच फोनच लावतो डायरेक्ट. हॅलो मूर्तिकार, मी अध्यक्ष बोलतो म्हणलं. कोणता अध्यक्ष बोलताय तुम्ही? तुमच्या गावातला अध्यक्ष भुलले का? आपल्या गावातला गणपतीची गोष्ट करता ना. अरे हो बोला ना. मी काय म्हणतो, अरे नंबर शेव नाही ते दगड्या म्हणून असं झालं असं. बोल तू काय म्हणतो ते? झाला का म्हणलं आपला गणपती, झाला का बरोबर? गणपती तर झालाच आहे पोरगा, पण पुरा रेडी नाही झाला राजा. अरे आता काय राहिलं? आता काय झालं म्हणजे पोट्ट पाठवलं का? तुला सांगितलं होतं ना धोतर पाठवलं का तो? अरे बापा, त्याचं आठवणच नाही राहिलं. काय करावं, थांबा मी पाठवतो पोट्टा बा. तुला तेच म्हणलं होतं मी, तू अध्यक्ष आहे, तू सांग झिंग्याले लवकर पाठवून दे. तू म्हणे नाही पाठवतोच करत जाय तू. मला माहित होतं असं साईन टाइमावर होते. मग तुम्ही मला फोन करून नाही लावला मंगांपासून? तुले फोन लावा लागलो, पण त्या नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर दाखवा लागला निसता मोबाईल. बरं जाऊ द्या, मी पाठवा लागलो त्याले. आता पाहा लागेल मोबाईल काय झालं ते, एक अध्यक्ष आहे मोबाईल असं काय. बरं पाहतो मी, थांबा. ते मोबाईल जरा बरा ठेवत जा, म्हणजे कोणतीही गाडी अडचण पडते तर. मोबाईल बरोबरच राहते, काही टेन्शन न घे तुम्ही. फक्त आता पाठवतो मी, लवकर करून टाका. आपल्याला 5 वाजता या साहित्य बलकुल टच ट्रॅक्टर गिफ्टर डीजे गिजे सगळी सोय लावली मी. आता रपकन धोतर गितर पाठवतो आणि आता पोट्टे सांगतो सामान गिमान घेऊन ये म्हणतो बाकीचे बी. तर तुम्ही रेडी ठेवा, मग आलो आम्ही 5 वाजता. झिंगेलेच फोन लावतो आता आणि तिथं पाठवतो धोतर घेऊन. बरं झालं बा फोन लावला मूर्ती करायला, नाही तर आपण त्याच्या 5 वाजता जाऊन वापसच यायला लागत असतं आपल्याला. आता लवकर लावा लागेल झिंगेले फोन आणि सांगा लागेल धोतर घेऊन जाय रे बा लवकर पहिले तिथं. आता हाय कोणत्या धामधुमीत आहे का काय तर. हॅलो म्हणलं, हॅलो झिंगे. बोला अध्यक्ष साहेब बोला, कामात होतो मी. सांगा काय म्हणता, लवकर सांगा. अरे तू जेवढ्या कामात आहे तेवढे कामं सोड पहिले एक काम सांगतो ते आहे. अरे कसं काय सोडणार आहे अध्यक्ष साहेब? नाही मी कामं नाही सोडू शकत ना. आपल्या गणपती बाप्पा सगळं बरोबर झालं पाहिजे ना. अरे गणपतीच काम आहे, पहिले तिकडे धोतर नेऊन द्यायचं आहे ना आपल्याला. सोड पहिले सगळे ये, पहिले धोतर घेऊन जाय तू. अरे धोतर राहिलं का? अरे यार बाद आलो बस आलो मी, 5 मिनिटात आलो. सगळं धोतर गीतर सगळं नेऊन देतो. मी काय म्हणतो, ते पोट्टे विचारतो ते डीजेचं केलं का म्हणून. बरोबर हो डीजे गिजेचं केलं मी सगळं बरोबर. तुम्ही या फक्त आता आणि ते धोतर घेऊन जा फक्त लवकर. म्हणलं आता ते धोतर नेऊन कसं देऊ म्हणलं, आता गाडीने जावं लागते म्हणलं. गाडी तर कोणाचीच नाही. अरे पाय ना गावात असं ना कोणाची गाडी, त्या आता समोर रोडाने येताना दिसली. रोडाने तो आता तिथं स्प्लेंडर ठेवून होती काळ्या कलरची, ते पाय असं तर. बरं ते पाहतो, नाही तर काहीतरी पाहा लागेल आता आम्हाला. नाही तर बैला तुझं आपल्या बैलगाडी घेऊन जातो डायरेक्ट. जास्त लागते पण धोतर घेऊन काही करून. पहिली गाडी नेल्यापेक्षा पहिले जायला पुरटते मग. बरं थांबा आता आलो मी, थांबा पहिले. मी काय म्हणतो, धोतर राहिलं कसं काय? तू म्हणे पाठवतो म्हणे धोतर. हो ते लक्षातच नाही राहिलं राजा, धोतर घरीच राहिलं मग. बरं ते गाडी दिसली मला, हाय स्प्लेंडर तिथं मागातली, दिली चाबी त्यांना. लवकर चाल आता धोतर घेऊन मी जातो, रपकन जाऊ दे. बरं धोतर घेऊन जाईन त्याला सगळं सांगून द्यायचो. ते सामान गिमान आणलं का त्याने सामान दे. हो सामान गिमान त्याने सगळं ठेवलं. आता मी रपकन जातो धोतर घेऊन, पाहतो काय तर सगळी बरोबर झाली. आता फक्त धोतरच राहिलं, हेच मला आता ऐकून जरा हे झालं तर. आता मी लवकर 360च्या पीठनं जातो, धोतर देऊन देते. मग जायचं किती वाजता म्हणलं आणाले? जायचं किती वाजता गणपती आणाले? बस 5लेच निघू आपण. 5ले डीजे गिजे सब बुक आहे आपला, ट्रॅक्टर गिक्टर सब पुसून रेडी. बस काही टेन्शनच नाही. बरं आपण जाऊ मग. येतो मग धोतर देऊन आता मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.